x upon 1 plus cos of x dx plus integration sin x upon 1 plus cos of x with respect to dx. आता आपल्याला माहिती आहे की 1 प्लस cos of x हा काय असतो, तर हा असतो 2 cos स्क्वेअर x अपॉन 2. याला काय करतो मी, इंटिग्रेशन x अपॉन, आता अपॉनला येणार पण ठीक आहे, 2 cos स्क्वेअर x अपॉन 2 dx प्लस इंटिग्रेशन, आता साइन एक्सला काय म्हणता येईल मला इथं, साइन एक्सलाही म्हणता येईल, डबल अँगलचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे, 2 साइन एक्स अपॉन 2 कॉस एक्स अपॉन 2. मग इथं व्हॅल्यू पुट करतो, 2 साइन एक्स अपॉन 2 कॉस एक्स अपॉन 2 डिवायडेड बाय 2 कॉस स्क्वेअर एक्स अपॉन 2 इंटू इथं dx. आता इथं काय होईल, सिंपल 2 2 कॅन्सल आणि हा एक कॉस, हा इथल्या एका कॉसची कॅन्सल होऊन जाईल, म्हणजे शिल्लक राहील काही 1 अपॉन 2 इंटिग्रेशन एक्स. आता 1 अपॉन कॉस स्क्वेअर ह्याला मी म्हणू शकतो सेक स्क्वेअर एक्स अपॉन 2 dx प्लस इथं काय असेल, आता साइन एक्स अपॉन 2 डिवाइड बाय शिल्लक येते कॉस एक्स अपॉन 2, हा होईल टॅन एक्स अपॉन 2 विथ रिस्पेक्ट टू dx. आता पुढच्या स्टेपला, आता इथं प्रोडक्ट आलाय, मग आपल्या प्रोडक्टचा रूल माहिती आहे, सगळ्यात अगोदर आपण चेक करू, हे आहे अल्जेब्रिक फंक्शन, हे आहे ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन. रूल काय, एल आय ए टी ई च्या ऑर्डर नुसार यू आणि बी डिसाइड केलं जाईल. तर एक्स आहे अल्जेब्रिक फंक्शन आणि सेक स्क्वेअर ऑफ एक्स अपॉन 2 आहे ट्रिगोनोमेट्रिक, म्हणजे अल्जेब्रिक असेल यू आणि ट्रिगोनोमेट्रिक असेल व्ही. म्हणजेच हा काय चेंज होईल, 1 अपॉन 2 ब्रॅकेट टाकू आता आपण, आता एक्स ॲज इट इज येईल आउटसाइडला, इंटिग्रेशन ऑफ सेक स्क्वेअर, आता इंटिग्रेशन ऑफ सेक स्क्वेअर काय असेल, टॅन टॅन एक्स अपॉन 2 डिवायडेड बाय याचा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन 2. पुढच्या वेळेस येईल मायनस, पुढच्या वेळेस काय होईल आता, इंटिग्रेशन ऑफ, आता याचा इंटिग्रेशन काय आला होता, सॉरी एक्सचा पहिले डेरिव्हेटिव्ह घेऊ आपण, 1 इंटू याचं इंटिग्रेशन काय आलं होतं, टॅन एक्स अपॉन 2 डिवायडेड बाय 1 अपॉन 2 इंटू dx प्लस हा ॲज इट इज, दॅट इज टॅन ऑफ एक्स अपॉन 2 dx. याला इथं ब्रॅकेट आहे, ठीक आहे. म्हणजे आता काय होईल, 1 अपॉन 2 ना तर मल्टिप्लाय करून टाकू, मग मल्टिप्लाय केलं तर काय होईल, हा एक्स टॅन एक्स अपॉन 2, हा 1 अपॉन 2 काय होईल, कट होऊन जाईल न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरचा, मायनस परत इथं काय राहील शिल्लक, आता इंटिग्रेशन 1 अपॉन 2 कॅन्सल, टॅन ऑफ एक्स अपॉन 2 dx प्लस आउटसाइडला काय माझ्याकडे, टॅन ऑफ एक्स अपॉन 2 dx मायनस प्लस टर्म सेम आहे, इंटिग्रेशन सेम आहे, म्हणजे हे काय होऊन जाईल कॅन्सल. सो माझा आन्सर काय आलं, एक्स टॅन एक्स अपॉन 2 प्लस